भावांनो, हा आपला पहिला व्लॉग आहे. मला काय रील काय म्हणता येईल ते आहे. तर मी जरा आताच आंघोळ करून आलोय, थोडंफार आवरतो आणि मग तुम्हाला 5 मिनिटात कॉल करता म्हणायची पद्धत आहे. 5 मिनिटात टेबलवर भेटूया. तर या ठिकाणी आपलं आवरलंय. तर भावांनो, विषय काय माहिती आहे का, काहीतरी विषय असतोच म्हणा. आपल्याला लागला आहे इंजिनिअरिंगला वायडे. रिझल्ट येऊन झाले 2 दिवस. मी माझ्या गणगणित होतो, काय करावं काय नाही, काय उमजत नव्हतं म्हणा. घरचे काय बोलायला झाले, म्हणजे बोलताय बट ते रागवत नाही म्हणून कसं तरी वाटतंय. रागवले असतात वेगळं वाटलं असतं, काही जाणीव झाली असती, पण ते काहीच म्हणा ना. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून काय असं वेगळंच वाटतं मनाला. तर आजपासून आपण करतोय काहीतरी स्टार्टिंग, काय करावं काय होऊन जाय ना. थोडंसं सोशल मीडियावरती ट्राय करूयात. कसा आवाज येतोय? नेमकी विषय काय झाला, लागला माझा रिझल्ट. रिझल्ट लागला आणि साईटच लोड व्हाय ना. एक दिवस त्या साईटमध्ये गेला, व्हायना रात्रभर ट्राय करतोय, नंतर साईट बंद झाली. मी लय कॉन्फिडन्स मधले पेपर लिहिलते मी. नेमकी घरी येऊन झोपलो, पुण्यावरून नुकताच आलतो मी. घरी येऊन झोपलो आणि सकाळी मला 7:30ला मित्राचा कॉल. आता मला सकाळी उठलेला आवडत नाही, बट त्याने आला उचलला. त्याला म्हणलं बोल की, काय म्हणतो. तिलाही हुशार पोरग. ते म्हणलं हो मामा, एक वाईडी लागलं म्हणे. माझं नाव, पहिली गोष्ट माझं नाव ओम कदम. तर म्हणे माझं वाईडी लागलं पण नाही. झोपच उडाली. म्हणलं तू एवढा हुशार पोरगा, तो वाईडी लागलं, ठीक आहे एखाद्या वेळेस होऊ शकतो नाही का. तर म्हणे माझं ग्राफिक्स लागला. ठीक आहे म्हणलं, आता काय करावं. मला म्हणे तू तुझा चेक कर. माझी अजून फाटलेली. साईट करतोय लोड, साईट लोड व्हायला. उठलो, वॉशरूमला गेलो, आवरलं म्हणजे उठून आलो, फक्त बसलो बेडवरती. रिझल्ट बघितला. त्याच्यात आई उठलेली होती. आई म्हणे काय लागलं रिझल्ट. आता घरी तुम्ही खोटं बोलत नाही. आणि 2 मिनिटं मला तोंडाकडे बघते, मी आईच्या तोंडाकडे बघत. त्या सिच्युएशन आलं एकच तरी वाटलं. मी लय दबक्या आवाजात बोललो, आई वाईट लागलं म्हणे. आई तोंडाकडे बघायला, मी मग आईकडे बघायलो. आणि चाललं होतं असं तसंच बघणं. तर नंतर म्हणे रिझल्ट दाखव म्हणे. त्याला वाटलं खोटंच बोलतोय मी, कारण की मी परीक्षेच्या आधी अशी मजा घेत असतो नाही का तिची, की बाबा नाही झालं ना असं तसं. दाखवला रिझल्ट. तिला तो समजायलाच की बाबा फेल. आणि सेकंड इयरचे रिझल्ट, फर्स्ट इयरचा रिझल्ट, थर्ड इयरला कधी जातं कधी नाही जात. सांगितलं थोडंफार समजून. आता मग काय शांत झाली मम्मी. मग मी घेतलं अंगाव, जागच होतो कस तरी वाटलेली. अंगाव घेतलं पांघरून आणि त्याच्यानंतर मग मी गेली स्वयंपाक किचनमध्ये कामं करायला. पप्पा आले. पप्पा म्हणजे काय रिझल्ट लागला. मी म्हणजे वाईडी पाडली. मी ऐकत होतो सगळं. वाटलं बरं कस तरी जरा नाही लय कस तरी वाटलं. त्याच्यानंतर पप्पांना तसं काय माहितीच नाही. पप्पा आले अर्धा 1 तासानंतर. मला म्हणले बेटा काय आला रिझल्ट. बेटा म्हणले, बेटा का दादा म्हणले काहीतरी, काय आला रिझल्ट म्हणले. तर मी म्हणलं वाईडी पडलं म्हणलं. काय नाही पप्पा शांत होते. मी उठलो, आवरलं. आई म्हणले जेवण करून घे. गेलो जेवायला. मी बिनला जेव्हा झाले माझ्या ताटातलं संपले. आईला म्हणतो आई खिचडी द्या. खिचडी खाल्ली. आणि नेमकी संडे होता आणि ते सगळे घरी होते. दिवसभर माझं काहीच बोलणं झालं नाही. रेकॉर्डिंग करायची होती ती पण नाही झाली. घेतली गाडी. मला किराणा सांगितलं होतं किंवा आणायचं होतं जरा, तेवढं आणला. आमच्या इकडे एक वरती पॉईंट आहे, थोपटे वस्ती म्हणून. तिथं नाही का मी पोहायला शिकलेलो एक जागा आहे, तुम्हाला दाखवेल मी पुढच्या 2-3 रील शॉर्ट किंवा ब्लॉग काय असेल त्याच्यामध्ये. गेलो, शांत होतो, शांत. नुसतं गाडी घेऊन गेलो, बसलो, विचार करीत बसलो. डोक्यातलं चित्र वेगवेगळे विचार. तिथून आलो गाडी घेऊन परत घरी. घरात येऊन बसलो. मला जरा कुठंतरी मन दुसरीकडे लाग म्हणून की PUBG खेळत बसलो होतो. जरा खेळलो तर काय होऊन जायना झालं. तर रात्री जेवताना विषय निघाला वाईडीचं काय कसं आहे. दुपारी मम्मी म्हणे की काय प्लॅन आहे म्हणे आता इथून पुढं तुझा. आता
काय सांगावं आईला, डोक्यात तसं मला जॉब करायचं नव्हता, व्यवसायाकडे लक्ष आहे माझं. आईला सांगितलं जरा प्लॅन वगैरे काय, आई म्हणे की काढ सगळे विषय काढ म्हणले. बघू ट्राय करता येईल म्हणे. आता मी म्हणलं मी नाही शिक्षण करणार, ड्रॉपआउट घेणार म्हणलं. तर मम्मी म्हणले बघ तुझ्या मनावर काय होतंय काय नाही. कसं कॅमेरा जरा वाकडे, आईला जरा प्लॅनिंग सांगितलं. आता ते कसं आहे, प्रत्येकाला वाटतं ना गोष्ट आपण मोठा विचार करतो, पण ते सुरू होण्याच्या आधी आयला ती गोष्ट होईल का नाही होईल. मी पण आता तोच विचार करतो. मी जर व्हिडिओ टाकतोय तर तो काय होईल, त्याला व्ह्यूज येतील नाही येतील, तो राहिला नंतरचं गोष्ट, नंतर वागते मला. ठीक आहे, आय ट्राय माय बेस्ट. मी म्हणलं आता मी एक शब्द वापरला, म्हणजे लहानपणी मोठा घास घेतो. आता इथपर्यंत तरी शिक्षण तुमच्या मनावरती घेतलंय ना, तुम्ही जसं म्हणलं तसं केलंय ना. इंजिनिअरिंग मला कॉमर्सने जायचं होतं, MBA साईडला. तर म्हणलं आता एवढं तर केलंय ना, आता मग मला फक्त 2 वर्ष द्या माझ्या स्वतःसाठी. बघू काय होतंय काय नाही. जर ते नाही झालं तर तुम्ही जे म्हणसान मी ते करायला तयार आहेत. कोणता जॉब असो, कोणत्या कंपनीत जाऊन काय 12-13 हजार रुपये महिना कमवणं असं ते सगळं करायला तयार आहे. फक्त 2 वर्ष द्या. म्हणजे ठीक आहे, दिले तुला 2 वर्ष, फक्त पेपर दे इंजिनिअरिंगचे जे राहिले तुझे काढता येतील तेवढे. म्हणलं ठीक आहे. काल रात्री जेवणाच्या वेळेस ते झालं सगळे शांत. पप्पाला म्हणलं पप्पा काय चाललं विचार, जेवण झाल्यानंतर बोललं. पप्पा मग बोलले मला की दादा कसं आहे, आमच्या टायमिंगला आमचं झालं आणि शिक्षणातून आता त्यांचे विचार बरोबर आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. आत्ताचं शिक्षणात काय राहिलं नाही, मी असा विचार करून चालतो. त्यांचा विचार आहे की बाबा असतं ठीक आहे, मी मान्य करतो त्यांच्या गोष्टींना. झालं जरा बोल ना, मला डोकंच उठलं. मग डोकं उठलं मीन्स असं रागत नाही, मला राग येत नाही सहसा. मला विचारायला काय करावं. डोक्यात तर बऱ्याच गणगणी होत्या. म्हणजे आहेत जरा प्लॅन ठरलेले आहेत, पण ते एक्झिक्यूट करण्यासाठी थोडासा मनी प्रॉब्लेम पण आहे. घरचे द्यायला देतील तर ते मागायला कसं तरी वाटतं. तुम्हाला नंतर बाकीच्या गोष्टी सांगा मला. आणि तर झालं मग थोडंफार बोलणं वगैरे झालं. सकाळी उठलो, आज लवकर उठलो पाहिजे, मी आंघोळ वगैरे केली सकाळी लवकर उठलो. आणि मम्मीने बोलवलं जेवण, आंघोळीच्या आधी जेवण झालं होतं माझ्यासाठी. मम्मी ते शाळेत गेल्या, दोघं टीचर आहेत बाहेर. शाळेत गेले, आंघोळीला विचारायला आपण जे नुसतं बोलतोय ते फक्त बोलण्यातच ठीक आहे का करण्यापर्यंत पण ठीक आहे. तर म्हणलं ठीक आहे, चला ट्राय करून बघू. वाटली लाज. आता मला बोलताना कसं तरी होते, ऑफवर्डचं नाही, पण शोधा बाजारची ऐकते म्हणजे मला तशी लाज नाही वाटत कोणाची. थोडाफार वाटतं तेवढं करतो, पण काय विषय नाही. चल तर या गोष्टी आहेत. तर आजपासून करूया आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात. राहिलेत 9 दिवस, 8-9 दिवस आहे घरीच मी. तोपर्यंत बघू जेवढं शक्य होईल तेवढं करता येईल. आता यूट्यूबचा ब्लॉगच असं म्हणा, हळूहळू तुम्हाला माझ्या आयुष्यातले काय प्लॅन आहेत, पुढं मी काय कसं करणार आहे, 0 to अराउंड 100पर्यंत जाण्याचं माझं जे करिअर आहे, जे लाईफ आहे, कसं सुधारवण्याचं, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथून पुढं. तर बस बाकी काय नाही. मग मला तुमची साथ द्या फक्त. मी पण तुम्हाला सांगेन की तुम्ही साथ दिल्यामुळं मला काय झालंय, काय भेटलंय. आत्ता नाही तर नंतर सांगेनच्या टायमिंगला एक लेवलपर्यंत येईल मी. 9 दिवस मी कंटिन्यू व्हिडिओ टाकेन, कारण मम्मी तर तशी घरी नसतात. तुम्हाला दाखवून मी पुण्याला जायच्या वेळेस आईन ते प्रत्येक एक गोष्ट मी तुम्हाला सांगत राहीन. पुढच्या टायमिंगला पुण्याला जाईन त्या दिवशी 1 दिवस मी गॅप घेईन, आणि त्या दिवशी तुम्हाला माझ्या फुल लाईफचा किंवा माझ्या ज्या करिअर आहे पुढे मी काय करणार आहे प्लॅन्स, त्याचा जस्ट एक रोड मॅप दाखवल, सांगाल तुम्हाला की बाबा मी काय करणार आहे, कसं करणार आहे. आणि मी तुम्हाला प्लॅन आत्ता त्या टायमिंगला नाही सांगणार, बट मी कसे करणार आहे ते सांगणार ती गोष्ट. आणि जेव्हा ते प्लॅन होतील त्या टायमिंगला मी तुम्हाला दाखवणार ती गोष्ट किंवा सांगणार ती गोष्ट. सो असं आहे. बोलायला लेकच तरी वाटतं, काय सांगू तुम्हाला, पहिल्यांदाच करता येईल. तसं लहानपणी लय आवड होती, बट हळूहळू वय वाढत गेलं, 4 गोष्टी कळायला लागल्या. त्या 4 गोष्टी कळवणं काय फायदा नाही म्हणा, पण थोडंफार राहतं नाही का. सरळ साधा आहे, अशीच भाषा आहे तसं आहे, काही वाटत नाही, काही नाही. जमलं तर हिंदीत पण ट्राय करू आपण पुढं, कारण की मराठी हिंदी लोकांना कळती नाही का. तर राहिला पुढचा प्रश्न, त्याला व्यवसाय करायचा, उद्योजक व्हायचंय, सर्व करूयात. सोबत राहा, साथ द्या, बस एवढंच. सध्या आहे गणगणमध्ये थोडासा वेळ लागण्याच्या बाहेर येण्यासाठी, कारण की एक पाथ होता लाईफचा
की बाबा ते केल्यावरती कोणती तरी गोष्ट भेटल हे माहिती नव्हतं, पण होऊ शकते या दृष्टिकोनातून होतं. आता ती पण राहिली नाही, की वाईडी लागून गेल्या थोडक्यात. सो बघूया, तुम्हाला हे पण दाखवायचं आहे हा सेटअप, जो की मी भीक मागू घेतलेला आहे. इट मीन्स ऑर्डर केला आणि घरी आला आणि आई म्हणे काय नाही माहिती ऑर्डर केलं तुम्ही, मग आले दिली पेमेंट वाढून. काही गोष्टी मी घेतल्या, काही गोष्टी घेतल्यात माझ्या जीवावरती. जसं की हा माईक आहे, हा पप्पांसाठीच घेतला होता, ते पण आहे, ते दाखवलं तुम्हाला नंतर. ठीक आहे, आता मी जो ट्रायपॉड यूज करतो तो पण पप्पांसाठीच घेतला होता. मी अशा दृष्टिकोनाने घेतला होता की इन केस इन फ्युचर मला लागू शकतो म्हणून मी घेतला होता. तुम्हाला तो पण दाखवून कोणता आहे. आणि खालचा टेबल आत्ताच बनवून घेतलाय. जाऊया, घरच्यांचं एक स्वप्न राहते, तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करा. पप्पा काल बोलले मला की बाबा तू एक स्थिर काहीतरी कर, की तुला पैसे कमवून तुझं नीट राहायचंय, तुला तुझं सांभाळायचंय सगळं. मला ती गोष्ट राहिली बाजूला. माझ्या डोक्यात एकच आहे की बाबा मला माझं स्वतःचं सांभाळण्यापेक्षा मला त्यांना सांभाळायचं आहे. काहीतरी करना तो बनता है ना. चालू जो होएगा वो देखा जाएगा, नहीं होएगा तो भी देखा जाएगा. तुम साथ में रहना चाहिए. ओके, चलो बाय. उद्या नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉग.